श्री स्वामी समर्थ. जय शिवराय सर्वांना. रामकृष्ण हरी दादांनो, बहिणींनो. आणि झालंय का सर्वांचं जेवण? जेवण झालं असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि माझं तर झालंय दादांनो जेवण. आज देवाला नैवेद्य वगैरे केलं होतं. आज धोंडे केले होते खायला आईनं. तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, रांगोळी वगैरे काढली, शिवानीनं काढली हे सगळं. आणि शिवानी ना ती इंस्टावर वगैरे बघती ना, तर म्हणे आईची ओटी वगैरे भरत असते मम्मी, पाय वगैरे धुत असते, पूजा करत असते. तर मग सकाळपासून तिचं चालू होतं, कालपासून चालू होतं, मम्मी मला तुझी पूजा करायची, ओटी भरायची. तर मग तिच्या पप्पानी तिने जाऊन साडी आणली मला, आणि मम्मीला पण साडी आणली. आणि तिनं माझी पूजा केली, मी आईची केली माझ्या. तर तिची इतकी फुल तयारी चालू होती दुपारपासून. मला म्हणत होती, अगं मम्मी तू नवीन ड्रेस घाल, मागं तू प्रोग्रामसाठी आणला स्कूलच्या, तो ड्रेस घाल. पण मला तो ड्रेस घालायला इतका त्रास झाला, पण म्हटलं लेकरासाठी घालावं नाही का. मग ड्रेस वगैरे घालूच तर तिने बाहेर वगैरे रांगोळी वगैरे काढली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, पूर्ण तिची तयारी आहे. तिच्या म्हणजे मी फक्त काढून द्यायचं काम केलं. तिच्या पप्पानी ते सगळं आणलं, सिंदूर वगैरे ते सगळं जे सुवासनीचं सामान असते ते सगळं आणलं. तिनं व्यवस्थित असं मांडलं होतं दादांनो, हे बघा. आणि मम्मीची पण ओटी तयार केली. मग मी पण पूजा वगैरे केली. म्हटलं जाऊ दे आता, जगले वाचले मी सध्या तिच्या आशीर्वादाने, तर तिची पण भरून टाका म्हटलं. आई म्हणे मला तुझ्या काही घेणं नाही झालं. मग आई म्हणे आता उद्या तुला काय आणायचं ते सांग. म्हणलं नको बाई, तुझा आशीर्वाद असू दे माझ्या पाठीशी, जाऊ दे सगळं घेतल्यासारखंही म्हटलं. तर आज हीच तयारी होती. आणि रस वगैरे खाल्ला तर असं पोट जाम झाले दादांना, कारण की आता तेलकट वगैरे झाले ना, त्याच्यामुळे खूप त्रास होतो, खाऊ वाटत नाही. खूप दिवसांनी भजे वगैरे खाल्ले तर असं हे होतंय, दम गुदमारल्यासारखं. ऊन म्हणजे उष्णता पण भरपूर आहे ना. संध्याकाळच्या टायमाला घरात थांबावंच वाटत नाही, थोडंसं बाहेर जाऊ म्हटलं. तर दाजी आज दिवसभर कामात होते. ते 3-3:30ला घरी आले. आज उशिरा गेले होते. आज पहिली ऑर्डर देऊन आले, त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केले, मग राऊंडला गेले. ते राऊंडला थोडा उशीरच झाला दादांनो मटेरियल वगैरे घ्यायला त्याला. तर मग त्याला 3-3:30 वाजले. त्याचं सकाळचं आणि दुपारचं जेवण एकच टाइम झालं. तर मग संध्याकाळी काय ते कमीच जेवले, मग त्याला जेवणच नाही केलं दादा. तुमच्या दाजीची खूप धावपळ चालू आहे, मी पहिलेही सांगितलं तुम्हाला. आता ते म्हणते जाऊ दे, कशाला बोलते, मला धावपळ तर होणारच ना, कारण की एकमेकाची तकलीफ आपल्याला जाणून घेणे तर मलाच योग्य नाही वाटत. मग तुमचा झाला का धोंडा? तुमच्या सासऱ्याने सासूने काय काय दिलं तुम्हाला धोंड्यामध्ये तुम्ही सांगा कमेंट मध्ये. आमचं तर दिले जे द्यायचं ते, कपडे वगैरे, कपड्याला त्याला पैसे दिले होते. मग काय चाललं बाकी सर्वांचं मजेत का सर्वजण? आणि असे चालू आहे आमचं काम वगैरे. हा ना. आणि शिवानी पण निवांत बसली, तिची चालू होती फुल तयारी. तिनंच तयारी करून घेतली, मला असं करायचं, मला तसं करायचं मम्मी. तिच्या म्हणण्यानं मग आम्ही पण आवरीलं. आईला म्हणलं तू दुसरी साडी घाल, ती पूजा करणार आहे म्हटलं आपली. तिने तिची पप्पाची पूजा केली, पाय वगैरे धुतले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तर म्हटलं जाऊ द्या, तो क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करू म्हटलं, दादांना, बहिणींना, वहिनींना सांगू, दाखवू म्हटलं, नाही का. चला मग, तुमच्याकडे पाऊस झाला का? काल आमच्या गावाकडे झालाय पाऊस, कारण की काल आम्ही फोन केला होता ना. झाला ना आपल्या गावाकडं? काल मी स्टेटस पाहिलंय. स्टेटस बघितलं, फोन लागत नाही, नेटवर्क गायब आहे. गायब आहे काय करू, त्याच्यामुळे काही फोन लागा ना. मी फोन लावला होता 2 वेळेस, फोन लावून पाहिला पण फोनच लागला ना त्यांचा. कारण की शेजारी दामणगावचे जे मुलं आहे त्यांचे स्टेटस पाहिलं मी, त्यांच्या स्टेटसला होतं रात्री. तर भरपूर पाऊस झालाय म्हणे आपल्याकडे, येईल आता, येता झालाय दादांनो. पण आज तर नुसतं वारं सुटलंय. आता उद्या काय माहिती काय होतं. उद्या एखाद्या वेळेस येऊ शकतो पाऊस दादांनो, येईल एखाद्या वेळेस उद्या. पाऊस पाहिजेतच. उन्हाळ्याच्या टायमाला उन्हाळा चांगला वाटतो, पावसाळ्याच्या टायमाला पावसाळा चांगला वाटतो, हिवाळ्याच्या टायमाला हिवाळा चांगला वाटतो. सगळे ऋतू पाहिजे माणसाला. काहीच सण होत नाही पाऊस जर पडत राहिला ना, 8 दिवस जर सारखा एक वेळेस
वल्ला दुष्काळ पुरवतो पण कोरडा कोरडा नाही, पुरत नाही. कारण की त्यांना खूप हानिकारक आहे. उष्णता निर्माण होते त्या उन्हामुळे. प्राण्यांना खायला राहत नाही, पाणी राहत नाही जंगलात प्यायला, आणि माणसाची पण खूप हाल होती. पिकं, पाणी वगैरे खूप कामं असतात माग, हप्ते वगैरे. चला बाय जय सर्वांना. शिवराय श्री सर्वांना. शिवराय. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.